हे आता अटॅचमेंट डिटॅचमेंटच्या सिस्टमबद्दल हा आपला पुढचा भाग महत्त्वाचा आहे की आपली गाडी इथनं लॉक करताना ज्यावेळेस आपण गाडी लॉक करताना एक जमीन बघायची की थोडी सरफेस लेवल बरोबर आहे का. खडकाळ भाग असेल तर लवकर अटॅचमेंट किंवा डिटॅचमेंट होणार नाही आहे. आता हा पण खडकाळ भाग आहे तरी मी तुम्हाला बी प्रॅक्टिकली दाखवतो. कधी गाडी लावताना बिटचे लॉक करा आणि हँडल थोडं वाकडं करा आणि ह्या सिस्टममध्ये घेऊन गाडी वर ऑन लॉक करून टाका. ठीक आहे. मग हा खाली केला, याच्यानंतर चावी ऑन केली. इथे वरती एक स्पीडोमीटर आहे, वरच्या साईडला एक बटन आहे, तो दाबून धरायचा तर आपलं लाईट लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आतमध्ये बॅटरी किती कन्झम्पशन राहिली आहे किंवा किती झालेली आहे किंवा फुल चार्ज केल्यानंतर किती आणि खाली किती किलोमीटर आहे. कारण तिथून पुढे तुमचा ॲव्हरेज असणार आहे की तो या बॅटरीच्या हिशोबाने तुम्ही किती किलोमीटर जाऊ शकता. त्याच्यानंतर आतला छोटा एक राऊंड आहे, त्याच्यामध्ये गेअर आहे आणि याच्या खालच्या साईडला आहे ना प्लस मायनसचे 2 बटन आहेत. प्लस दाबलं तर पुढे फर्स्ट सेकंड थर्ड गेअर येतील, मायनस गेअर तर मागे तुमचे गेअर होतील. तर आता मी थर्डवर टाकलेलं आहे आणि ह्या साईडला एक तुमच्या इथे लाल बटन आहे जो रिव्हर्सचा बटन आहे तो, आणि त्याच्या बाजूला एक ब्लॅक कलरचं बटन आहे तो पार्किंग बटन आहे. ज्यावेळेस तुम्ही गाडी ग्रुपमध्ये बोलत असताना कोणी लहान मुलं आलं आणि तो रेस करू शकतो, त्यामुळे गाडी पुढे जाऊ शकते. त्यामुळे पार्किंग बटन तुम्ही दाबून ठेवू शकता किंवा अन्य ठिकाणी पण थांबून हे करू शकता. आणि त्याच्यानंतर इकडे हॉर्न आणि लाईटचे बटन दिले आहे, ते दोन्ही एक आहे. आणि पाठीमध्ये तुमच्या बॉक्समध्ये येलो कलरचा बॉक्स आहे, तिथे मिरर आहे. तुम्ही नंतर घरी जाऊन त्याला सेट करा. मिरर फार उपयोगी आपल्याला, कारण मागची गाडी किती स्पीडवर आहे ते आपल्याला कळते तिथं. त्यामुळे तुमच्याकडं किलोमीटर आपला मिरर आणि ती ॲलन कीचा पूर्ण सेट दिलेला आहे, तेही सोबत तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. आता मी गाडी ऑन करतो आणि रिव्हर्स दाखवतो तुम्हाला. रिव्हर्स तुम्हाला शक्यतो छोट्या गल्लीमधनं किंवा याच्यातनं बाहेर येताना हे उपयोग पडेल. आणि लिफ्टमधनं मेट्रोमधनं झोमॅटोला बहुतेक करून मेट्रोवाले मॅनेजमेंटनी मला एक मेसेज टाकले की तुम्ही झोमॅटो जे डिलिव्हरी हे असतं तर हायजेनिक पर्पजसाठी त्यांनी आपल्याला अलाउड नाही केलेले. हां, नॉर्मल तुम्ही विदाऊट बॉक्स काढून तुम्ही गेलात मेट्रोमध्ये तर तुम्हाला अलाउ करते. ठीक आहे. बाकी तुम्ही ऑन रोड कुठेही जाऊ शकता. आता गाडी मला डिटॅचमेंट करायची आहे. गाडी डिटॅचमेंट करताना व्हीलचे लॉक करा आणि आपल्या अटॅचमेंट केलेले हे जे पॉईंट आहे त्याला ओपन करा आणि बॅटरीची चावी ऑफ करून ठेवा जेणेकरून रेसमध्ये हे व्हायला नको. आणि हा मध्ये हँडलच्या मध्ये एक लिव्हर दिलेला असा, तो लिव्हरला एक हाताने हँडल पकडा आणि एक हाताने लिव्हर दाबा, तो हँडल आपला आपोआप लॉकमधनं बाहेर येऊ शकतो. हँडल खाली करा आणि खालच्या साईडला करून पुढे ढकलून घ्या की हँडल साईडला होऊन जाईल. आणि बॅटरी तुम्हाला चार्जिंग करताना ऑन करून चावी ऑन करून चार्ज करायची आहे. तुमची 50 किलोची बॅटरी आहे, ही माझी 25ची आहे. त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे, तर त्यामुळे तुम्हाला चार्जिंग करताना ऑन करून चार्ज करायची आहे. आणि तुम्ही गाडी शक्यतो ड्राय कपड्याने किंवा ओल्या कपड्याने हे करू शकता, पण जास्त पाण्याने पुसू नका जास्तीत जास्त. पण सुक्या कपड्याने गाडी पुसलं तर चालेल. दुसरं W40 म्हणून स्प्रे येतो, तो काही ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला मारता येईल. पावसाळ्यात आता डस्ट येऊन सगळीकडे जाऊन बसतो, तर इथे आणि इथे करता येईल. आणि जर तुम्हाला पावसाळ्यात कमी पावसामध्ये गाडी चालवायची असेल, पॉलिथिन पूर्ण लावा ह्याला बॅटरीला, इथे पॉलिथिन लावा आणि इकडच्या सेक्शनला पॉलिथिन लावा. पॅक करा म्हणजे यामध्ये पाणी जाऊन हे होणार नाही, हॉर्न किंवा रिव्हर्सचं बटन खराब नाही होणार. कारण शक्यतो मी गेल्या वर्षी पूर्ण पावसात गाडी चालवली तर पॉलिथिनचा यूज केलेला आहे. आणि सीट कवरला पण प्लास्टिक कवर लावा त्याला, कारण जेणेकरून आपल्याला 12 तास त्या खुर्चीवर बसायचं असतं, म्हणजे कुशन ओलं व्हायला नको. आणि बॅकरेसला पण तुम्ही प्लास्टिक लावू शकता त्याला. आणि वरती तुम्ही स्वतः रेनकोट लावून काही तुम्ही आपले कामं करू शकता. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला विचारू शकता, मी सांगेन. अनिकेत आहे इथे, तो पण सांगेन तुम्हाला. आणि व्हीलचेअर कशी डिस्मेंटल करायची ते पण एक 2 मिनिट तुम्हाला दाखवतो. तिथे चार्ज करायला जागा असेल तिथं तुम्ही चार्ज करा. अन्यथा तुमच्या घरामध्ये गाडी जात नसेल आणि रात्री तुम्हाला व्यवस्थित तुमच्या सेफ्टी साईडने बाहेर ठेवा. परंतु रात्री बॅटरी आतमध्ये ठेवा, जेणेकरून बॅटरीची किंमत फार आहे. कुठल्याही इलेक्ट्रिकच्या गाड्यांची किंमतमध्ये बॅटरीज फार महागडी आहे आणि एवढं साधारण 7 ते 8 किलोचं वजन आहे. तर तुम्हाला नाही जमलं तो इतर लोकांना सांगा तुम्ही काढायला आणि हे करत सांगा. ठीक आहे. हे आता काढलं आहे ना, ह्याच्या पाठीमागं खाचा असा आणि ही तर पट्टी आहे ना, त्याच्या 2 पट्टीच्या ह्याच्या आतनं बॅटरी आतमध्ये सोडायची आपल्याला.
ठीक आहे. ह्या पद्धतीने आतमध्ये गेले ना, मग इथून तुम्ही नंतर ऑन करा. खाली गेले तर चावी ऑन केल्यानंतर मग तुम्ही आपलं नेहमीच्या सिस्टमप्रमाणे वरच्या स्पीडोमीटरच्या इथं वरचा पॉईंट दाबा आणि पहिले 1-2 दिवस तुम्ही फर्स्ट सेकंड गेअरवर चालवा. कारण टर्निंग पॉईंटला जास्तीत जास्त कमी स्पीडमध्ये टर्न घ्या. कारण टर्नमध्ये गाडी पटकन पलटी होती. जसे रिक्षा पलटी मारते तशी ही पण गाडी पलटी मारू शकते. फक्त टर्नला काळजी घ्या. बाकी तुम्ही 800 लावून ऑन रोड कुठेही जाऊ शकता. फक्त मिररमध्ये बघा की पाठच्या साईडची गाडी किती स्पीडमध्ये आहे. शक्यतो लेफ्ट साईडनी गाडी चालवा, काही हरकत नाही. आणि झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरी करताना तुम्ही आपले हेल्मेट कंपल्सरी वापरा. सर मिरर लावायला सांगा सगळ्यांना. हां सांगितलं सांगितलं ना. हा चार्जर आहे. मी सगळ्यांना सांगतोय जेव्हा तुम्ही गाडी ऑन करणार तर बॅटरी निघणार नाही. हे बघा ही गाडी मी काढलंय ना. आता का आता हे ऑन आहे. ठीक आहे. हे बघा हे ऑन आहे. हे बघा. नाही निघणार. आणि चार्जिंग सांगतो तुम्हाला कसं आहे. जेव्हा तुम्ही हे बघा चावीच्या बाजूला हे आहे दिसतंय. हे बघा कवर आहे. हे पिन आहे. हे 3 डॉट आहे याच्यामध्ये पिन आहेत. ते पिन बघून याच्यामध्ये टाका. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही चार्जिंगला बटन ऑन कराल तेव्हा तुमची चावी पण ऑन पाहिजे. ऑफ असणार तर होणार नाही. चार्जिंग ऑन पाहिजे. चावी ऑन पाहिजे. 5 ते 6 तास फुल चार्जिंग व्हायला. ते सगळं इथं लिहिलेलं आहे. आउटपुट आहे 5 केस तरी इलेक्ट्रिशियन तिकडे पण नॉर्मल आपल्या घरात कमी असतं का पॉवर कल्चरचा प्रॉब्लेम असतो. रेल्वेमध्ये पण जास्त तिथे पॉवर कमी असतो. 100% आपल्या घरात मग तुम्ही बघत राहा ग्रीन लाईट येते की नाही येते. ठीक आहे. नाही ना हां सपोर्ट नाही असं या बॉक्समध्ये एक व्हीलचेअरचा वेगळा वॉरंटी कार्ड आहे आणि हँडलचा वेगळा. म्हणजे न्यू बोल्ट म्हणजे आणि न्यू फ्लाय म्हणजे व्हीलचेअर. तर तशा प्रकारे आम्ही 2 हे ठेवलेत वॉरंटी कार्ड. आणि ज्यावेळेस तुम्हाला काही कंप्लेंट असेल ना त्या याच्यावर आम्ही एक नंबर टाकला आहे तो टाका आणि तो टाकून हे करून त्यांना कंप्लेंटमध्ये लॉन्च करा की माझा हा वॉरंटी कार्ड नंबर आहे आणि मला गाडीमध्ये हा प्रॉब्लेम आला आहे. व्हॉट्सअपला सर्व्हिस नंबरला आहे तो नंबर सगळ्यांनी टिपून घ्या आणि नंबर सांगतो तुम्हाला. पट्टीचं नाव पट्टीचं कुठे येते. एक ना अरे भाई नंबर लिख के 91 500 42 197. परत एकदा सांगतो 91 500 42 197. हा न्यू मोशनचा सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टचा नंबर आहे. त्याला तुम्ही काही प्रॉब्लेम 197 हां नंबर 91 500 42 917.